रिपाईच्या वतीने विविध मागण्यांसाठी पालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज सोलापूर महानगरपालिकेवर नागरिक समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता। त्याचं नेतृत्व प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी केलं। रमाई आवास योजनेतील बीपीएल एपीएल अट रद्द करून नव्याने सर्वे करावा, शहराला सुरळीत आणि पुरेशा दाबानं दिवसाचं पाणी पुरवठा करावं, सफाई कर्मचाऱ्यांना सुविधा उपलब्ध करून द्या, सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती व स्वच्छता करावी अशा मागण्या मोर्चाच्या आहेत। पांढरापोळ चौकातून भर दुपारी उन्हात निघालेला हा मोर्चा पालिकेवर पोहोचला तेव्हा पालिकेच्या कारभाराविरोधात घोषणा देण्यात आल्या। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन पक्षाचा आणि 1992 पासून आज जवळजवळ 2017 म्हणजे साधारण 25 वर्षाच्या कालखंडामध्ये हद्दवाढ भागामध्ये लोकांना मूलभूत सोयी सुविधा देण्याचं काम महानगरपालिकेने या ठिकाणी केल्याचं दिसून येत नाही मानवाला। त्याच्यामध्ये नळाच्या 6-5 समस्या असतील, ड्रेनेजच्या समस्या असतील। आज ड्रेनेज लाईन्स काही विभागात केलेत, परंतु ड्रेनेज नंतर रस्ते त्या ठिकाणी केले नाहीत। हद्दवाढ भागात अनियमित पाणी पुरवठ्याचं प्रमाण आजही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसून येतं। रात्री अपरात्री रात्री 12 पासून पहाटे 4 वाजेपर्यंत पाणी सोडलं जातं। लोकांच्या झोपमोड त्या ठिकाणी होतात आणि पिण्याची समस्या सर्वात महत्वाचं जे पाणी आहे, वर्षभराला आपल्याला 365 दिवसाचा टॅक्स वसूल केला जातो। ही विसंगती कुठेतरी महानगरपालिकेने बंद करावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे। शहरामध्ये आता नवीन एमएसआरडीचे रस्ते झाले, त्या डिवायडर झाले, परंतु त्या डिवायडरमध्ये दुरुस्तीचे डिवायडर तुटलेले आहेत, डिवायडरमध्ये झाडी नाहीत। ते झाडी लावण्याचंही काम महानगरपालिकेचं आहे। कर रूपाने महानगरपालिका टॅक्स गोळा करते, पण लोकांच्या सोयी सुविधा देत नाही। हे खऱ्या अर्थाने अडचण आणि महानगरपालिकेला सांगण्यासाठी आज रिपब्लिकन पक्षाने या ठिकाणी मोर्चा काढला आहे। बांधवाजवळ सोलापूर महानगरपालिकेचे माझ्या माहितीप्रमाणे 10 ते 12 दवाखाने आहेत। एकाही दवाखान्यामध्ये तज्ञ डॉक्टर नाही, एकाही दवाखान्यामध्ये रुग्णासाठी सोयी सुविधा नाहीत। हे अत्यंत खेदजनक बाब आहेत। आज नाही म्हणते नवीन आम्ही या ठिकाणी सत्तेवर आलो, परंतु नवीन आलं तर प्रशासन हे जुनच आहे ना। प्रशासनाने या सर्व बाबी लोकांच्या सोयी सुविधा, दवाखान्यामध्ये येणारी एखादी भगिनी असेल, तिला प्रसूतीच्या वेळेस लागणारे जे काही उपकरण आहेत ते सुद्धा महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये नाही, तर खऱ्या अर्थाने ही महानगरपालिकेची शोकांतिका मानवा। महानगरपालिकेमध्ये कर्मचारी या क्लास 3 आणि क्लास 4 चे कर्मचारी काम करतात, त्यांचा वेळेवर पगार या ठिकाणी होत नाही। आज 23 तारीख आहे तर आज एकाही कर्मचाऱ्याचा पगार या ठिकाणी झाला नाही। पेन्शनराचा सेवानिवृत्तीचा पगार झाला नाही। मग महानगरपालिकेचे पैसे जातात कुठं? अगदी एलबीटीच्या माध्यमातून, कराच्या माध्यमातून आणि कर टॅक्सच्या माध्यमातून जमा झालेल्या रक्कम कुठे जाते याचाही विचार होणं अत्यंत गरजेचं आहे। या ठिकाणी नूतन आयुक्त आले तर आयुक्तांनी सांगितलं की मी सोलापूर महानगरपालिकेच्या सोयी सुविधा 12 लाख लोकांना देण्याचा प्रयत्न करतोय। अहो, आत्ताच आमच्या केडीगावणीनं सांगितलं की झोपडपट्टीमध्ये तुम्ही जरा फिरा, समस्या काय आहेत ते तुम्हाला मध्यमवर्गीयामध्ये समजणार नाहीत ना। आज कचऱ्याचा जो गोंधळ चालू आहे, कचऱ्या टेंडरमध्ये गोंधळ, करप्शन त्या ठिकाणी होते। एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आणि वास्तविक आता हे करत असताना आज आयुक्तांनी सगळं टेंडर रद्द केलं। मित्रांनो, खरं तर एक कौतुकाची बाब आहे, कारण यामुळे खऱ्या अर्थानं महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांना बसून पगार देण्यापेक्षा त्यांना कामाला लावा, ही रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की जेणेकरून काम करून या शहरातील लोकांना नागरी सुविधा चांगल्या पद्धतीने द्याव्यात, ही रिपब्लिकन पक्षाची या ठिकाणी मागणी आहे।